या व्हिडिओमध्ये आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स पार्ट 3 डिस्कस करणार आहोत आणि फ्लॉवरचे खूप सारे पार्ट्स असतात, सो त्याचे वेगवेगळे पार्ट्स इझिली कसे लक्षात ठेवायचे याच्या टिप्स आणि ट्रिक्स डिस्कस करणार आहोत. सुरू करूया. फ्लॉवरचे हे एनसीईआरटी बुक मधले मार्किंग तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि मग आता आपण बघूया की फ्लॉवर्सचे कोणते वेगवेगळे पार्ट्स असतात. सर्वात आधी पार्ट्स ऑफ फ्लॉवर, त्याच्यानंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ फ्लॉवर आणि देन व्हॉट आर द इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू फ्लॉवर. तर सुरुवात करूया आपण पार्ट्स ऑफ फ्लॉवर पासून. सर्वात पहिला पार्ट आहे फ्लॉवरचा, त्याला म्हणतात थॅलामस. याला अजून वेगवेगळी नावं आहेत, ते म्हणजे एक आहे रिसेप्टॅकल, अजून एक आहे स्टॉक, स्टॉक ऑफ द फ्लॉवर असं पण म्हणतात, किंवा याला अजून एक नाव आहे ते म्हणजे पेडिसेल. तुम्हाला आठवत असेल तर इन्फ्लोरसन्सच्या स्टॉकला आपण म्हणतो पेडन्कल आणि लीफच्या स्टॉकला आपण म्हणतो पेटिओल. तसंच फ्लॉवरच्या स्टॉकला आपण म्हणतो पेडिसेल. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे कॅलेक्स. कॅलेक्स म्हणजे ग्रुप ऑफ सेपल्स. तिसरा आहे कोरोला, तो म्हणजे ग्रुप ऑफ पेटल्स. नंतर येतो अँड्रोशियम म्हणजे ग्रुप ऑफ स्टॅमेन्स आणि पाचवा आहे गायनोशियम म्हणजे ग्रुप ऑफ कार्पेल्स. आता या फ्लॉवरचे कसे वेगवेगळे पार्ट्स असतात ते आपण पटकन बघूया. हा आहे गायनोशियम. एक टिपिकल फ्लॉवर ची डायग्राम इथे ड्रॉ करून दाखवते. त्याच्या बाजूला असतात अँड्रोशियम, त्याच्या बाहेर असतं ते म्हणजे कोरोला आणि त्याच्या बाहेर जो पार्ट असतो तो असतो कॅलेक्स. ह्या चार पार्ट्सना टुगेदर ते म्हणतात व्हर्ल्स ऑफ फ्लॉवर. जो आउटर मोस्ट व्हर्ल ऑफ फ्लॉवर आहे तो आहे कॅलेक्स, इज द आउटर मोस्ट. त्याच्यानंतर येतो कोरोला. हे ज्या पाकळ्या असतात त्याला म्हणतात कोरोला. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे अँड्रोशियम आणि त्याच्यानंतर आहे तो म्हणजे गायनोशियम विच इज इनरमोस्ट. कॅलेक्स आणि कोरोला या वर्ल्सना ॲक्सेसरी व्हर्ल्स किंवा ॲक्सेसरी ऑर्गन्स असं म्हणतात. ॲक्सेसरी म्हणजे मदत करणारे. आणि गायनोशियम आणि अँड्रोशियम या दोघांना मिळून म्हणतात रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे ती इथे लक्षात ठेवायची आहे. ती टर्म म्हणजे आहे पेरियांथ. जेव्हा सेपल्स म्हणजे काय ग्रुप ऑफ कॅलेक्स अँड पेटल्स म्हणजे काय ग्रुप ऑफ कोरोला, हे दोन्हीही अपिअरन्स वाईज सेम असतात. म्हणजे आपण एखाद्या फ्लॉवर मधले पेटल्स कुठले आणि सेपल्स कुठले हे जेव्हा आपण डिफरन्शिएट नाही करू शकत, तेव्हा त्या ग्रुप ऑफ व्हर्ल्सला किंवा त्या स्ट्रक्चरला पेरियांथ असं म्हणतात आणि त्याच्या मेंबर्सना म्हणतात टेपल्स. सो कॅलेक्स आणि कोरोला when they are morphologically similar then it is called as perianth आणि त्याच्या मेंबर्सना म्हणतात टेपल्स. पुढचा पॉइंट आपण बघूया, सिमेट्री ऑफ फ्लॉवर. याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. पहिली आहे ते म्हणजे रेडियल सिमेट्री, दुसरी आहे बायलॅटरल सिमेट्री आणि तिसरी कॅटेगरी आहे ते म्हणजे असिमेट्रिक. रेडियली सिमेट्रिकला टेक्निकल नाव आहे ते म्हणजे ॲक्टिनोमॉर्फिक, ॲक्टिनोमॉर्फिक फ्लॉवर असं म्हणतात. बायलॅटरल सिमेट्रीला म्हणतात झायगोमॉर्फिक फ्लॉवर आणि असिमेट्रिकला असिमेट्रिक म्हणतात. इथे जर आपण एक्झाम्पल घ्यायला गेलो तर रेडियल सिमेट्रीमध्ये द फ्लॉवर्स आर समथिंग लाईक दिस. प्रत्येक रेडियसवर एक एक पेटल आणि एक एक सेपल तिथे प्रेझेंट असते. सो ही झाली रेडियल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्रीमध्ये जर आपण बघायला गेलो तर both at the center point of this particular flower the flower is symmetric, something like this. म्हणजे सेंटरला जर आपण लाईन ड्रॉ केली तर lateral sides are symmetrical आणि असिमेट्रिक मध्ये the flowers are totally asymmetric. एनी टाइप ऑफ फ्लॉवर्स ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमेट्री नाहीये, ना रेडियल ना बायलॅटरल. रेडियल सिमेट्रीची एक्झाम्पल्स आहेत मस्टर्ड, चिली, धतुरा. बायलॅटरल सिमेट्रीची एक्झाम्पल्स आहेत पी, गुलमोहर, बीन आणि कॅसिया
आणि असिमेट्रिकचं एक्झाम्पल आहे कॅन्ना. पुढे काही टाइप्स ऑफ फ्लॉवर्स असतात, जसं की नंबर ऑफ पेटल्स किंवा नंबर ऑफ सेपल्स किती आहेत त्याच्यावरनं फ्लॉवरला कॅटेगराईज केलेलं आहे. त्याच्यानंतर जसे लीफ बेसला पेटियोल जवळ जसे स्टिप्यूल्स प्रेझेंट असतात, त्याचप्रमाणे पेडिसेलच्या बेसला काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, त्यांना म्हणतात ब्रॅक्ट्स. सो डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ब्रॅक्ट्स हे फ्लॉवर्स कॅटेगराईज केले जातात. आणि अजून एक प्रकार आहे तो म्हणजे बेस्ड ऑन पोझिशन ऑफ ऑल द व्हर्ल्स विथ रिस्पेक्ट टू द ओव्हरी ऑन द थॅलॅमस. फ्लॉवर्सच्या 4 कॅटेगरीज आपल्याला दिसतात. काय काय आहे आपण बघूया. सर्वात पहिले बघूया की नंबर ऑफ अपेंडेजेस. जर एखाद्या फ्लॉवर मध्ये 3 किंवा मल्टिपल ऑफ 3 पेटल्स किंवा सेपल्स असतील, देन द फ्लॉवर इज कॉल्ड ॲज ट्रायमेरस फ्लॉवर. समजा एखाद्या फ्लॉवर मध्ये 4 किंवा मल्टिपल ऑफ 4 जर स्ट्रक्चर्स असतील, पेटल्स आणि सेपल्स असतील, तर त्याला म्हणतात टेट्रामेरस फ्लॉवर. आणि जर एखाद्या फ्लॉवर मध्ये 5 किंवा मल्टिपल ऑफ 5 जर ते पेटल्स किंवा सेपल्स असतील किंवा टेपल्स असतील, तर त्याला म्हणतात पेंटामेरस फ्लॉवर, जसं की ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. दिस पर्टिक्युलर डायग्राम is showing trimerous flower, this is showing tetramerous flower and this is showing pentamerous flower. त्याचप्रमाणे जर एखादा फ्लॉवर असेल लाईक दिस आणि त्या फ्लॉवरच्या पेडिसेलच्या बेसच्या इथे हे स्ट्रक्चर्स, ग्रीन कलरचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील, त्याला म्हणतात ब्रॅक्ट्स. इफ द ब्रॅक्ट्स आर प्रेझेंट, द फ्लॉवर इज कॉल्ड ॲज ब्रॅक्टेड फ्लॉवर. आणि इफ इट इज ॲबसेंट, द फ्लॉवर इज कॉल्ड ॲज ई-ब्रॅक्टेड फ्लॉवर. त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ ओव्हरी, फ्लॉवर्स आर क्लासिफाईड इनटू 3 कॅटेगरीज. सो इट इज द पोझिशन ऑफ कॅलेक्स, कोरोला अँड अँड्रोशियम विथ रिस्पेक्ट टू ओव्हरी, विच इज अ पार्ट ऑफ गायनोशियम. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 3 कॅटेगरीज दिसून येतात, ते म्हणजे हायपोगायनस, पेरिगायनस आणि एपिगायनस. हायपोचा अर्थ होतो इथे बिलो आणि गायनसचा अर्थ इथे होतो ओव्हरी. सो ऑल दीज कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आर प्रेझेंट बिलो द पर्टिक्युलर ओव्हरी. सो ओव्हरी हिअर इज कॉल्ड ॲज सुपिरियर. आणि याची एक्झाम्पल्स आहेत, ती म्हणजे मस्टर्ड, चायना रोज आणि ब्रिंजल. इथे पेरीचा अर्थ होतो अराउंड आणि गायनसचा अर्थ आहे ओव्हरी. सो अराउंड दिस ओव्हरी कॅलेक्स, कोरोला आणि अँड्रोशियम आर प्रेझेंट, म्हणून इथे ओव्हरीला आपण म्हणतो सेमी इन्फिरियर. आणि याचं एक्झाम्पल आहे प्लम, पीच आणि रोज. आणि एपिगायनस, एपी म्हणजे अबाव, गायनस म्हणजे ओव्हरी. सो above this ovary all these whorls, calyx, corolla, androecium are present. So आपण ओव्हरीला इथे म्हणतोय इन्फेरियर. आणि याचं एक्झाम्पल आहे ग्वावा, कुकुंबर आणि हे त्याची डायग्राम झाली. पहिलं आहे हायपोगायनस, ज्याच्यामध्ये इथे ही ओव्हरी आहे, त्याच्या खाली अँड्रोशियम, कॅलेक्स आणि कोरोला हे तिन्ही प्रेझेंट आहेत. सो ओव्हरी इज सुपिरियर. दुसरा बी आणि सी बोथ आर पेरिगायनस, ज्याच्यामध्ये ओव्हरी ही सेंटरला प्रेझेंट आहे आणि त्याच्या अवतीभोवती किंवा त्याच्या आजूबाजूला हे उरलेले जे 3 व्हर्ल्स आहेत ते प्रेझेंट आहेत. डिफरन्स एवढाच फक्त आहे की काही काही ठिकाणी ही ओव्हरी जिथे प्रेझेंट असते, द थॅलॅमस बिकम्स कप शेप. काही काही ठिकाणी इट इज नॉर्मली सॉसर शेप. सो हा जो थॅलॅमस आहे इट इज कप शेप हिअर आणि हिअर इट इज सॉसर शेप. एवढाच डिफरन्स आहे. आणि एपिगायनस मध्ये ही जी ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीच्या वरती उरलेले 3ही व्हर्ल्स प्रेझेंट असतात, म्हणून ओव्हरीला आपण म्हणतो इन्फिरियर. आणि ह्या प्रकारच्या फ्लॉवरला म्हणतो एपिगायनस फ्लॉवर. आता डिटेल्स ऑफ कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम इथे जाण्याच्या आधी आपण बघूया काही इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू फ्लॉवर, ज्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. ह्या त्या काही टर्म्स आहेत. युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे
ओनली वन सेक्शुअल ऑर्गन प्रेझेंट. याचाच अर्थ काय? आयदर स्टॅमेन प्रेझेंट असतील किंवा कार्पेल प्रेझेंट असतील. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे बोथ द सेक्शुअल ऑर्गन्स आर प्रेझेंट. म्हणजेच काय? स्टॅमेन प्लस कार्पेल बोथ आर प्रेझेंट. कंप्लीट फ्लॉवर म्हणजे काय? कंप्लीट फ्लॉवर मध्ये ऑल द व्हर्ल्स आर प्रेझेंट. म्हणजेच कॅलेक्स, कोरोला प्लस अँड्रोशियम आणि गायनोशियम all are present, whereas incomplete flower मध्ये only 2 or 3 out of these 4 are present. So either calyx absent असेल किंवा corolla absent असेल किंवा androecium absent असेल किंवा gynosium absent असेल. So it will be an incomplete flower. Perfect flower म्हणजे both stamens आणि carpels are present. म्हणजेच perfect flower is also a bisexual flower. आणि इम्परफेक्ट फ्लॉवर मध्ये आयदर स्टॅमेन्स प्रेझेंट असतील किंवा कार्पेल्स प्रेझेंट असतील अँड इट इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल फ्लॉवर. न्यूटर याचा अर्थ बोथ स्टॅमेन्स अँड कार्पेल्स आर ॲब्सेंट. दे आर नॉट प्रेझेंट. नो सेक्शुअल ऑर्गन इज प्रेझेंट. ओनली कॅलेक्स, कोरोला असेल किंवा पेरियांथ असेल, एनिथिंग लाईक दॅट. मोनोशियस प्लांट याचा अर्थ ओनली वन टाईप ऑफ फ्लॉवर प्रोड्यूस करणारा म्हणजेच बायसेक्शुअल फ्लॉवर प्रोड्यूस करणारा प्लांट. आणि डायोशियस प्लांट म्हणजे 2 टाइप्स ऑफ फ्लॉवर प्रोड्यूस करणारा म्हणजेच युनिसेक्शुअल फ्लॉवर्स प्रोड्यूस करणारा प्लांट. सो ह्या काही झाल्या इम्पॉर्टंट टर्म्स.